नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण हे आज जे पाहू शकता की हळद हे क्षेत्र जे आहे, आज ह्या शेतीमध्ये जे आपल्याला 8 दिवसापूर्वी आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये रोगराईचा जो अटॅक होता, तो अटॅक आपण ह्याच्यातला कमी केला आहे. आणि आता इथून जे आपल्याला जे पुढील काळामध्ये जे फुटवे नियोजन जे काढायचं आहे हळदीचे, आणि ह्या फुटवे वाढीसाठी जे आपल्याला 10-10 हे खत सोडायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लागणारं जे न्यूट्रिशन ह्याची पण गरज भागवणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण हे जे पाहतो की या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. आता हे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पानाची जाडी आणि ही जी रुंदी आहे हे वाढलेली दिसत आहे. साधारणतः 1-1 फुटापर्यंत पानाची जाडी वाढलेली आहे. पण अशा पद्धतीने हा जो ठिपक्याचा रोग येतो, हा जो येतो याच्यावर ब्लाइट्स येतो, अर्ली ब्लाइट्स म्हणतात त्याला, आणि हे कालांतराने मोठ्या ठिपक्यामध्ये रूपांतरित होते. याच्यासाठी आपल्याला जे फवारणीमध्ये जे वापरायचं आहे स्पॉट आउट हे बुरशीनाशक, आणि ह्याच्यासोबतच आपल्याला कंट्रोल हे कीटकनाशक वापरायचं. आणि ह्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर वापरून आपल्याला ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची पण गरज देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण फेरस ही वापरायला काही हरकत नाही. आणि आपण आपल्याला नवीन रोज माहिती वेगवेगळी घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.